खरं तर यांना त्याच वेळेला तत्काळ अटक झाली पाहिजे होती, म्हणजे त्यांच्या जो काय फोन त्यांनी सगळा डिलीट केलेला आहे त्याच्यामधूनसुद्धा अनेक आपल्याला गोष्टी समजल्या असत्या आणि ह्याच्यावर कायद्यानं कारवाई होऊन जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रामध्येच राहून, महाराष्ट्राचंच मातीमध्ये राहून, महाराष्ट्राचंच मीठ खाऊन शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि इतर महापुरुषांच्यावर ज्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं बोलायचं जे काय एक सत्र काही दिवस या महाराष्ट्रात चाललं आहे ते 100% थांबेल, पण याच्यावर कडक कारवाई झाल्यानंतरचा हा सगळा विषय आहे. सुरुवातीला कोरटकर पळून गेला होता किंवा गायब झाला होता, केस झाली, आता जामिनावर जर फेटाळलेला 7 दिवसाचं त्याला पुन्हा अंतरिम जामीन मंजूर व्हावा असा सुद्धा एक अर्ज त्याने केला होता, तो सुद्धा फेटाळलेला आहे. याचा अर्थ त्याला अटक होणं हे क्रमप्राप्त आहे. अशा ह्याच्यात जर तो गायब झाला किंवा पळून गेला, सरकारला या निमित्तानं काय सांगायचं? आणि त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की तो ॲब्स्कॉन्ड नाही आहे, तो आहे. आता तो जर फरारी नसेल, तो जर सहकार्य करत असेल पोलीस दलांना आणि त्यांच्यात थोडी जरी लाज शरम जर बाकी राहिली असेल तर त्यांनी पोलिसांच्या समोर सुमोटो हजर झालं पाहिजे. सरकार ह्याच्यावर योग्य पद्धतीनं कारवाई करेल ही पहिल्या दिवसापासून मी सांगतोय, कारण सरकारमधले असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे राज्यावर सत्तेवर असतात ही सगळी मंडळी ही शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढं राज्य चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसाच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सरकार कारवाई करेल असं मला एक शक्यता वाटते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.